ऑपरेट केलं होतं, त्याच्यामुळे माझी जी कंबर आहे ते एनेस्थेशियाच्या इंजेक्शनमुळे खूप जास्त दुखत होती आणि त्याच्यावर खूप सूज आली होती. जे आपल्या माकड हाड आहे त्याच्यावर सूज आली होती आणि ते खूप दुखायचं. त्याच्यामुळे बसायला खूप वेळ बसलं नाही व्हायचं आणि त्रास व्हायचा त्याचा. मग आता कसं आहे तुला? आता तुमचं जेव्हापासून मी औषध घेतलं त्याच्या मला 7 दिवसात म्हणजे 2-3 दिवसातच खूप लवकर इफेक्ट आला. सूज पण एकदम उतरून गेली आहे आणि दुखत नाही. कसं आहे माहिती आहे का की ती जी सूज आली त्याच्यामध्ये तो लोकांना एक भ्रम आहे की एनेस्थेसिया घेतली म्हणजे कंबर जातो वगैरे वगैरे, किंवा ती सूज आहे ती कमरी सूज नव्हती तुला. ऍक्च्युली मी जे सांगितलं मग मी जी नाडी बघितली तुझी, तर त्याच्यात मी मगाशी बोलताना सांगितलं तुला की जे अन्ननलिकेला सूज होती, जी आतड्याला सूज होती, त्या आतड्याला सूज असल्यामुळे तिथे सूज बऱ्यापैकी राहते आणि आपण कमरेचं दुखणं म्हणून बऱ्यापैकी इकडे तिकडे फिरतो आणि मग ते बरं होत नाही. म्हणून मी तुला यातलं कमरेतलं कुठलंच औषध दिलेलं नाहीये. तुला जी औषध दिली आहेत, तुला जे आतड्याला खूप सूज आली होती त्याचं औषध आहे. त्यामुळे तुला जे इथं दाटल्यासारखं होत असेल ते तुला एकदम बरं वाटलं असेल, आहे का नाही? तर ते सगळ्या गोष्टीचा जो आयुर्वेदानुसार आपण जे नाडी बघत असताना त्या गोष्टी असतात त्याचा सगळा तो वाको जे सांगितलं मी तुला की व्यवस्थित तुम्ही जर अन्न पाणी घेतलं आणि व्यवस्थित औषध घेतो तर कंबरचं दुखणं कसंही असो तर ते लगेच बरं व्हायला. ऍक्च्युली आपण कंबरचं दुखणं जातो आणि कुठल्या तरी कमरेसाठी एक तर हे करतो आणि एक अॅनेस्थेशिया बदनाम झाला की अॅनेस्थेशिया झाली माझी कंबर खूप दुखते, त्याचा काही संबंध नाही त्याची. तुझं दुखणं थोड्या वेगळ्या गोष्टीसाठी होतं आणि मी तुला कमरेला कुठलंच औषध देत नाही. मी औषध तुला वेगळं दिलं आणि त्याने तुला कंबर बरी व्हायला लागली.